देवा, एवढा माळा मी तुझ्यासाठी जपल्या, एवढी पूजा मी तुझी केली. तो दगड बरोबर जाऊन त्या मजदुराच्या पाठीवरती टपकन पडतो. गोष्टीसाठी आपण भगवंताला सतत कोसत राहतो. या गोष्टीमध्ये आहे एक कंत्राटदार. एक कंत्राटदार असतो, तो स्वतःच्या साईटवरती काम करत असतो. कंत्राटदार म्हणजे इमारती वगैरे उभारणारे जे कंत्राटदार असतात ते स्वतःच्या साईटवरती काम करत असतो. त्याच्या मित्राचा त्याला फोन येतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो की मला भेटायचं आहे. तर साईट सोडून तर जाऊ शकत नाही, कारण सगळे कामगार तिथे काम करतायत, मजदूर काम करतायत, त्यांची देखरेख करायची आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर मित्राला तो म्हणतो की तूच का नाही इकडे येत. मग त्याचा मित्रही साईटवरती येतो. दोघं मित्रांच्या गप्पा सुरू होतात आणि गप्पा शेवटी येऊन देवावरती थांबतात. तो कंत्राटदार म्हणतो की काही नाही रे, लोक अशीच असतात. लोक चांगलं झालं ना की देवाला कधी आठवत नाहीत, वाईट झालं की मात्र देवाच्या नावाने टाहो फोडत असतात. त्यांना देव मानतच नाहीत ते लोक. त्याचा मित्र त्याला डिसॅग्री करत असतो. मित्र म्हणतो असं काही नाहीये, आताची तीर्थक्षेत्र बघतो, बघ लोक तीर्थक्षेत्रावरती जातात, लोक देवाच्या दर्शनासाठी हजारोंनी पैसे खर्च करतात, रांगांमध्ये उभं राहतात, एवढी मेहनत लोक करतात. एवढे गुरु सध्या आपल्या देशामध्ये आहेत, लोक लाखोंनी पैसे खर्च करत आहेत आणि या गुरूंकडे जातात, अध्यात्म शिकतात, आणि असं कसं तू म्हणतोस. तर तो कंत्राटदार म्हणतो थोडं थांब. असं म्हणून तो काय करतो, स्वतःच्या खिशातले 10 रुपये काढतो आणि खाली एक मजदूर काम करत असतो, तर तो 10 रुपये वरून टाकतो. ते 10 रुपये बरोबर जाऊन त्या मजदुराच्या समोर पडतात. आता तो मजदूर 10 रुपये बघून खुश होतो, म्हणून कोणी दुसऱ्याने ते 10 रुपये बघण्याच्या आधी तो पटकन ते 10 रुपये उचलतो आणि खिशात घालतो, जेणेकरून कोणी ते बघू नयेत आणि विचारू नये कोणाचे पैसे तो खिशात घातलेत म्हणून. तो शांत होतो, त्याच्या कामाला लागतो. आता काय होतं, अजून 2 मिनिटांनी तो कंत्राटदार 50 रुपयाची नोट पुन्हा तशाच रीतीने खाली टाकतो. आता त्याच मजदुरासमोर ती 50 रुपयाची नोट जाऊन पडते. पुन्हा तो खूप खुश होतो मजदूर, ते 50 रुपये घेतो, पटकन खिशामध्ये टाकतो आणि पुढच्या कामाला लागतो. आता 2 मिनिटांनी कंत्राटदार 500 रुपयाची नोट त्याच्या समोर टाकतो. आता तो मजदूर एवढा खुश होतो की वा वा, तो ते 500 रुपये घेतो, खिशात टाकतो, आज माझ्यासाठी पैशांचा पाऊसच पडलाय. आता 2 मिनिटांनी तो कंत्राटदार काय करतो, दगड घेतो, छोटासा दगड घेतो आणि तो दगड वरून सोडतो. तो दगड बरोबर जाऊन त्या मजदुराच्या पाठीवरती टपकन पडतो. तो मजदूर तसा विवळतो आणि जोरात रडतो, कोण आहे रे तिकडे, दिसत नाही का मी इथे काम करतोय. असं बघून दगड वरून आलाय म्हणून तो वर बघतो, कोण आहे वरती, वरतून दगडा कोण मारताय असं म्हणतो. तो वरती बघून तर वरती तो स्वतःच्या सुपरवायझरला बघतो आणि तो शांत बसतो. अच्छा सर तुम्ही आहात का, म्हणून तो जास्त काही पुढे आरडाओरडा करत नाही. आता तो कंत्राटदार त्याला म्हणतो स्वतःच्या मित्राला, बघ जोपर्यंत वरतून पैसे पडत होते ना, तेव्हा एकदाही त्याने तसदी घेतली नाही वर बघून, आजूबाजूला बघून आभार व्यक्त करण्याची की अरे कोण आहे पैसे देत आहे. आणि ज्या वेळेस दगड पडला त्यावेळेस मात्र त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. भाविक हो, आपल्याही आयुष्यात असंच असतं ना, की भगवंत लाखो हातांनी आपल्याला सुख देत असतो. भगवंत अनेको संकटाच्या वेळेस सुद्धा आपल्या बरोबर उभा असतो. त्या भगवंताचे आभार आपण सुखाच्या क्षणांमध्ये, सुखाच्या दिवसांमध्ये किती पद्धतीने मानतो हो. आणि तेच आपण एखादं संकट येऊ द्या त्यावेळेस मात्र आपली एवढ्या सगळ्या पूजांची गिनती बाहेर काढतो, आपण ग्रंथ वाचलेले बाहेर काढतो, आपण माळा जपलेल्या बाहेर काढतो की देवा, एवढा माळा मी तुझ्यासाठी जपल्या, एवढी पूजा मी तुझी केली, आणि हे संकट असं माझ्यावरच तू का आणलंस, माझ्याच बाबतीत तू असा क्रूर का होतोस. अरे तो भगवंत उगवलेल्या सूर्यापासून आणि सूर्य मावळल्यानंतर त्या चंद्रापर्यंत लायलूट करतोय सुखाची आपल्यावरती. हा इतका सुंदर देह त्याने आपल्याला दिला आहे, त्याचे आपण कधी आभार मानत नाही. आपण त्याने दिलेल्या गोष्टींचे कधी आभार मानत नाही. पण एखादं संकट आपल्यावरती येऊ द्या, एखादं दुःख आपल्याला लागू द्या, किंवा आयुष्यामध्ये मिळालेल्या गोष्टींचे आपण कधी आभार मानत नाही, पण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नसू द्या, त्या गोष्टीसाठी आपण भगवंताला सतत कोसत राहतो. प्रत्येकाने हा हिशोब ठेवा की आपण भगवंताचे आभार किती वेळा मानलेत, दिलेल्या गोष्टींसाठी आभार किती वेळा मानलेत, आणि नसणाऱ्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस त्या भगवंताला आपण किटकिट किती वेळा केलेली आहे. हा आपला विचार आपण करायचा आहे, हे आत्मनिरीक्षण आपण करायचं आहे. भाविक हो, ज्या वेळेस आपण ग्रॅटिट्यूड फील करतो, ज्यावेळेस आपण आभार व्यक्त करतो, तर आभार ही अशी भावना आहे की अत्यंत समाधान आणि सुख या युनिव्हर्स मधलं निमंत्रित करणारी ही भावना
म्हणजे आभार मानणे आहे. त्या भगवंताबद्दल नक्की ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत जा. घरामध्ये रोज जेवण देणाऱ्या आईचे आपण आभार मानत नाही, पण तेच आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती त्या वेटरचे मात्र आभार मानतो आणि वरून त्याला आपण टिप पण देऊन येतो. पण आईचे मात्र आपण आभार कधीच मानत नाही. अगदी त्याप्रमाणे या भगवंताने जे आपल्याला सुख मुळात दिलेली आहेत, भगवंताने एवढे क्षण आपल्याला जगण्यासाठी बहाल केलेले आहेत, त्या भगवंताचे पण आपण आभार मानले पाहिजेत. ही सुंदर मोरल व्हॅल्यू, हे सुंदरसं तत्व आपल्याला या गोष्टीमधून शिकायला मिळतं.